अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे। या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नाही। शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून या विरोधात शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर धडक देणार आहेत। प्रकल्पासाठी एकरी 96,69,000 तर हेक्टरी 2,41,40,00,000चा दर देऊ केला आहे। ज्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांशी एक शब्दाची चर्चाही MIDCच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही। या विरोधात येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केनी यांनी केला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नागोठणा ते बांधण ही पाण्याची जलवाहिनी टाकण्याचं निविदा मागवलेल्या आहेत आणि निविदा मागून एजन्सीसुद्धा फायनल केलेली आहे। परंतु शहापूर धेरंड येथे येणारा सिरामिक जो कंपनी येणार आहे आणि त्या कंपनीसाठी शासनाकडनं उद्योगमंत्र्यांनी जो दर ठरवण्यात आला की एकरी 96 लाख रुपये आणि तो एकरी दर 96 लाखाचा डिक्लेअर करूनसुद्धा शेतकऱ्यांना नोटिसा देऊनसुद्धा कुठल्याही शेतकऱ्यानं अजूनपर्यंत जमीन संपादित केलेली नाही किंवा जमीन MIDCला दिलेली नाही। तर हे असतानासुद्धा आमच्या कुडूस कुसुमला श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील किंवा पुढे चोला गांधे शिवपर्यंत ही जी त्या कंपनीसाठी पाण्याची लाईन येणार आहे त्यासाठी एवढ्या तातडीने त्याची 400 कोटी रुपयाची निविदा काढून पाईपलाईन आणि बांधण येथे जॅकविल काढण्यासाठी एवढे स्पीडली उद्योगमंत्र्यांनी किंवा त्या यंत्रणेने MIDC यंत्रणेने कशासाठी मोठा हा अट्टास करून हा टेंडर प्रसिद्ध केला आणि तिथे एजन्सीसुद्धा फायनल केली। ह्यामागे काय गोडबंगाल आहे? आम्ही गेल्या 40 वर्षापूर्वी MIDCला जमीन संपादित आमच्या शेतकऱ्यांकडे घेतल्या होत्या। त्या शेतकऱ्यांच्या शेतीतून पिकती शेतीतून जी पाईपलाईन गेली एका पाईपलाईनसाठी आम्ही शेतकऱ्याला ती जमीन दिली होती। परंतु तिथे MIDCने कोणत्याही प्रकारचा त्या शेतकऱ्यांना मोबदला न देता तिथे स्वतःची MIDCची पाईपलाईन प्लस JSW म्हणजे अगोदरची निपॉन त्या कंपनीला सुद्धा भाडेतत्वावर पाईपलाईन दिलेलं आहे आणि आता ही नवीन पाईपलाईन टाकत आहेत आणि रिलायन्सची सुद्धा पाईपलाईन तिथून जात आहेत। पण हे सर्व करत असताना तिथल्या भूमिहीन शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळालेला नाही किंवा प्रकल्पाचे दाखले त्यांना दिलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही। त्यामुळे आज त्यांना आम्ही निवेदन दिला आणि ह्या ज्या आमच्या 4-5 मागण्या आहेत त्या 15 दिवसाच्या आत जर त्या सोडवल्या नाही आणि जे आमच्या मागण्या आहेत त्या निविदा रद्द करायला पाहिजे, तिथले लोकांना फिल्टर पाणी मिळायला पाहिजे आणि असं जर झालं नाही तर 15 तारखेला हजारोच्या संख्येने तिथले स्थानिक शेतकरी MIDCवर चालून येतील आणि जे काय उद्या जर काय तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडला तर ह्याची सर्वस्व जबाबदारी हे MIDC आणि MIDC राहील। त्यामुळे आज आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना चे बैठका आयोजित करत आहोत आणि 15 तारखेच्या आम्ही जनआंदोलनाची मोठी तयारी करत आहोत।